नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पांगडी हा नरवाघ आणि NT3 ही वाघीण बेपत्ता झाल्याचं समोर आलेलं. गोंदियातील सेवा संस्थेने या संदर्भात उपाययोजना करण्याची मागणी देखील केली होती. मात्र हे दोन्ही वाघ नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातच ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती समोर येते. बंदुखराचा आणखी एक नवा प्रताप. शाकाहारी असलेल्यांना मासे प्रसाद म्हणून खाऊ घातल्याचा विचित्र प्रकार. जैन व्यावसायिकांना लाखोंना लोबाडलं. घराच्या मुलीच्या नावावर पुण्यामध्ये मॉडेल कॉलनीत आलिशान फ्लॅट. केवळ 12 लाखांच्या उत्पन्नावर रिटर्न फाईल तर न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर नाशिक कारागृहात मुक्काम. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर दोन्ही राष्ट्रवादीत आरोपांची मालिका सुरूच. सुनेत्रांच्या नेतृत्वावरून पवारांच्या पक्षाला तटकरेंचे सवाल तर पेड कॅम्पेनचा आरोप बालिशपणाचा. शशिकांत शिंदेंचा पलटवार. महाराणी ताराराणी जैन असल्याचा दावा करणाऱ्या आचार्य नयन पद्मसागर यांना जैन मुनी निलेश चंद्रनी सुनावलं. इतिहास वाचा, महाराष्ट्राची माफी मागा असाही सल्ला. राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अक्षय कर्डिल यांची उमेदवारी जाहीर तर बारामतीसाठी 3 अर्ज दाखल. राज्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी अवकाळीचा कहर सुरूच. हरभरा, डाळिंब, कांदा, आंब्याचं अतोनात नुकसान. पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा. अकोल्यामध्ये महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या पोलिसाचं निलंबन. घटना कळताच वरिष्ठांचा संताप. लंपट पोलिसावर कडक कारवाईची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.